आई, एक बोलायचं होतं, बोलू का? कशाबद्दल? म्हणजे समरशी तुमचं बोलणं झालं का ते विचारायचं होतं. का ग? नाही म्हणजे समरचा नक्की काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगितलं का त्यांनी? कुठल्या संदर्भात? असं काय करताय आई? अंशुमनच्या संदर्भात. दुसरं आपल्या घरात काय सुरू आहे का? तुझी कटकट सुरू आहे बस. काय म्हणालात? काय नाही ग, प्लॅन एवढाच आहे की पिंट्या परत आला ना की लवकरात लवकर अंशू आणि शिंगीचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे माझ्या अंशुमनचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे तुम्ही आता ठरवूनच टाकलंय ना? नाही मल्लिका, कोणीही असं ठरवलेलं नाहीये. फक्त चिंगीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये हाच हेतू आहे आमचा बस. आजी, अगं ती एवढी कोण लागून गेली आपली? आणि मुळात मला हे कळत नाहीये त्या बाहेरच्या मुलीची एवढी काळजी काय तुम्हाला? अगं ती साधी नोकर आहे, कधीतरी नोकरासारखं वागवा तिला. तू का मध्ये बोलतेस? तुझा काय संबंध? पण मी आजी मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही हे शिकवलं नाही का तुला आम्ही? गप्प बस. अप्पी, ती बोलते. आई, अप्पी काय चुकीचं बोलते का? त्या चिंगीसाठी आपण अंशुमनचा बळी द्यायचा का? त्यापेक्षा आपण चिंगीला समजवू ना, तिला सांगू तुला हवे तेवढे पैसे देतो, इथनं निघून जा बाई एकदाची. से मुलाला जन्माला घालायचा निर्णय तिचा आहे ना. आपल्याला विचारलं का तिने तेव्हा? नाही ना. आता तिचं तिने बघू दे ना, आपण कशाला बघायचं? अगं तुला असं कसं बोलवतो मला कळतच नाही. अगं चिंगीच्या पोटामध्ये अंशुमनचं मूल आहे ना. दिसते, पण ह्या एवढ्याशा चुकीसाठी आयुष्यभर त्याला शिक्षा देणं इतकी कठोर नाहीये मी. शिक्षा नाही, प्रायश्चित्त म्हणतात त्याला. आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपण भोगणं. अगदी बरोबर बोललात आजी. यावेळी अंशुमनला पाठीशी नाही घालायचं. तुम्हाला दोघींना काय वाटतंय? माझा अंशू चुपचाप लग्नाला मान खाली घालून उभा राहील का? आणि स्वानंदी, मी माझ्या अंशूला चांगलं ओळखते. त्या चिंगी सारख्या चीप पोलिशी तो कधीच लग्न करणार नाही. करावं लागेल, कारण त्यांनी नाही केलं ना तर पिंट्या त्याला हाताला धरून घराबाहेर काढेल. झालं काही म्हटलं ना की घराबाहेर काढायची धमकी दिली. आई, हे बरोबर नाहीये हो. सॉरी, पण मी स्पष्ट बोलते. आई, तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, जाणत्या आहात ना, पण तुम्ही नातवाच्या भल्याचा विचार करायचा का सोडून दिलंय? तुला काय हवं ते समज बाई. ठीक आहे, असं असेल तर तुमच्याशी बोलून उपयोगच नाही ना. मी आता डायरेक्ट समरशीच बोलते. खुशाल बोल. पिंट्याचा फोन येणार आहे आज, मुद्दाम अंशुमनला ताकीद देण्यासाठी. आम्ही त्याचीच वाट बघतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पिंट्या सुद्धा ना तुझ्या ह्या बोलण्याला थारा नाही देणार. तुला त्याचा स्वभाव माहितीये ना, कुठल्याच चुकीच्या गोष्टीला पाठीशी नाही घालत तो. का करताय तुम्ही हे सगळं? माझा अंशुमन काही शत्रू आहे का या घराचा? तो ह्या राजवाड्यांचा वंश आहे, मुलगा या घरातला. मग तुम्ही का फोर्स करताय त्याला त्या मोलकर्णीशी लग्न करायला? ती पण अशी कॅरेक्टरलेस, लग्नाआधी तोंड काळं करून आलेली. शी, बोलायलाही लाज वाटते मला. काकू, तुमच्या मुलाने असं काय वेगळं केलंय हो? का फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याला सगळं माफ? आणि चिंगीला का बरं एवढं बोलताय तुम्ही? ती गरीब घरातली आहे, तुम्हाला डॉमिनेट करता येत आहे तिला. सो ती गुन्हेगार आहे असंच आहे का? मला कळत नाही या सिच्युएशन मध्ये दोघांसाठी नियम वेगळे कसे आहेत? आपण दोघांसाठी ना सेम नियम ठेवूया. चिंगी कॅरेक्टरलेस आहे, मग अंशुमन सुद्धा कॅरेक्टरलेसच आहे नाही का? चिंगीने तोंड काळं केलं, अंशुमनने काय वेगळं केलंय? त्यानेही तोंड काळच केलं. मग चिंगी चीप, गरीब आणि परिस्थितीचा गैरफायदा घेणारे, मग तसा अंशुमन चीप, श्रीमंत आणि गरिबीचा गैरफायदा घेणारा असं म्हणू शकतो आपण. चिंगीच्या भोळेपणाचा, साधेपणाचा त्याने जो काही घेतलाय तो फायदाच म्हणायला पाहिजे. बरं, हे काही पहिल्यांदा नाही झालंय.
त्याने हे आधी केलंय. आता ते मी तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यायची काही गरज मला वाटत नाहीये. हे बघ स्वानंदी, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. मी मान्य करते ना, माझ्या अंशूमध्ये काही दोष आहेत, पण आपलाच माणूस आहे ना तो, आपल्या घरातला मुलगा आहे ना. मग त्याचे दोष आपण अशी जगासमोर आणायचे का? नाही, पण आपल्या माणसाचे दोष झाकण्यामुळे जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नुकसान होणार असेल तर माणूस म्हणून हे वागणं चुकीचं आहे ना. मी नाही करू शकत तसं. यात कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, कोण चीप आहे, कोण अश्लील आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन सत्य काय आहे? चिंगी प्रेग्नंट आहे अंशुमनमुळे. हे कसं काय दाबणार आहात तुम्ही आणि झाकणार आहात मला सांगा बरं. अगं स्वानंदी, पण त्या मुलीला एवढी अक्कल नाही की. हो, पुन्हा तेच की हिला अक्कल नाही. अहो, ही तर लहान होती, मूल होऊ नये म्हणून अंशुमन जो मोठा आहे तो सुद्धा तर गोष्टी करू शकला असताच ना. मग इथेही आपण तिचीच का अक्कल काढतोय? पण प्रश्न तिचा आहे ना, कारण आपल्याला सगळ्यांना तिचाच पुळका आहे. मग तिने तो विचार करायला हवा होता ना तेव्हा. हो, मग तिला हा विचार करण्याची मुभा देतोय आपण. कारण तिला जर हे मूल जन्माला घालायचं असेल तरी सुद्धा मुळात त्याचा निर्णय तिने घ्यायचा का नाही घ्यायचा ही मुभा आहे तिला, हे तुम्ही ठरवताय. जर का प्रश्न तिच्या शरीराचा आहे तर त्याचं काय करायचं हे ती ठरवेल. प्रत्येक वेळी एका बाईच्या बाबतीत बाकीची माणसं का ठरवत असतात? आणि आता अंशुमनचं भविष्य तुम्ही ठरवताय, त्यांनी कोणाशी लग्न करायचं हे तुम्हीच ठरवताय. त्याने जे करून ठेवलंय ना, ते त्याचं जे कृत्य आहे ना, ते त्याचं भविष्य ठरवतंय. आणि फक्त त्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करतोय. ठीक आहे, चिंगीशी जर अंशुमनचं लग्न होणार असेल ना, तर त्याआधी माझ्या सरणाला 7 फेरे घालावे लागतील. काय ग, तुझं काय इथे? हा, कशाला आलीस इथे तू? मल्लिका, आई, आपण आपल्या फॅमिली मॅटरवर बोलतोय ना, मग ही मध्ये का आली आहे? काकू, 1 मिनिट. जर आपण तिच्या आयुष्याबद्दल बोलतोय तर तिलाही ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती इथे थांबूच शकते. आणि मुळात राजवाड्यांचा फोन याच विषयासाठी येणार आहे ना, तेव्हा चिंगी इथे हजर असणं अपेक्षित आहे. तुझ्यामुळे होतेच तर. सगळ्यांना आमच्या विरुद्ध केलंस ना तू. चालते हो.